टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जय गजानन माऊली। आज शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा आपण बघू शकतो की गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी भक्तांची मोठी मांदियाळी बघायला मिळते। काल 19 फेब्रुवारीपासून या ठिकाणी संत गजानन महाराजांचं मंदिर भाविकांसाठी या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं आहे। म्हणजे 24 तास गजानन महाराजांचं मंदिर हे भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की लाखो भाविक जे आहेत ते आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा असल्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। आज योगायोग असा आहे की गुरुवार सुद्धा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। यामुळेच शेगावमध्ये संत नगरीमध्ये या ठिकाणी भाविकांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते। आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी आहे। लहान मुलं असतील किंवा महिला असतील किंवा पुरुष असतील, हे संपूर्ण जे आहेत ते देशाच्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। विविध धार्मिक कार्यक्रम गेल्या आठवडाभरामध्ये या ठिकाणी पार पडलेले आहेत। विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनसुद्धा या ठिकाणी पार पडलेले आहेत। आज या ठिकाणी 20 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होतोय आणि लाखो भाविक जे आहेत ते कालपासून या ठिकाणी संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेले आहेत। आज दिवसभर सुद्धा या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविकांची मोठी गर्दी असणार आहे। सध्याची परिस्थिती पाहिली तर समाधी दर्शन घेण्यासाठी जवळपास 4.5 तासांचा अवधी जो आहे तो या ठिकाणी लागत आहे आणि श्रीमुख दर्शन घेण्यासाठी जवळपास 30 मिनिटांचा अवधी या ठिकाणी लागत असल्याचं आपल्याला दिसतंय। एकंदरीत पाहिलं तर जय गजानन गणगण गणात बोते या गजरामध्ये या ठिकाणी भाविकांचा मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला असल्याचं मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।